आज मी तुमका एक नाही दोन नाही तर 5 प्रकारचे घावणे दाखवतले। तर चला, नमस्कार। कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका 5 प्रकारचे घावणे दाखवतले। ते कसले कसले ते तुमका पूर्ण व्हिडिओ बघलात काय पुढे कळतला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले मी मेथीचो रो असताना त्याच्यापासून घावणे कसे बनवतात ते दाखवतले। तर आता पहिले मी मेथी काढून घेते ताजी ताजी। हे बघा, यो मेथीचो रो म्हणतात। हे का तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, एका मेथीचो रो म्हणतात आमच्याकडे। आता त्याच्यासाठी लागणारा साहित्य, मेथीचो रो, पाणी, कांदो, तांदळाचा पीठ, तेल, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट। आता मी एका वाटग्यात 2 कप तांदळाचा पीठ, एक बारीक चिरलेलो कांदो, बारीक चिरून घेतलेलो मेथीचो रो आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा पाणी। आता हे सगळं टाकून मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात थोडा थोडा करून पाणी ओतून घेऊया। एकदम ओतायचा नाही, नाहीतर ते पातळ होतला। हे बघा, जसे आपण नॉर्मल घावणे काढतो ना तसंच ह्याचा पण पीठ तयार करून घ्यायचा। तसंच एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही। हे बघा, होय आपला पीठ तयार करून झाला। आता मी चुलीवर भिडा ठेवते। हे बघा, आता या भिडाक ना मी केळीचे सॉप घेतलंय। तुम्ही कांदो घेतलात तरी चालेल। आता मी ते का केळीच्या सोपान तेल लावून घेते। बघा, आता असे घावणे काढून घ्यायचे। बघा, दाखवते तसे काढून घ्यायचे। आता ह्याच्यात ताट ठेवायचा, म्हणजे कसं पटकन घावणं शिजलं जातं। 2-3 मिनिटानंतर या ताट काढायचं आहे। बघा किती मस्त दिसतं बघा घावणं। आता हे असं परतून घ्यायचं घावणं। हे बघा काय वास येतं बघा, मस्तच। आता हे परत 2 मिनिटं झाली का घावणं आपलं तयार झालं। बघा, आता हे मी काढून घेते। बघा किती मस्त दिसतं। तर तयार असत आपले मेथीच्या रोवाचे घावणे। हे घावणे तुम्ही कधी केलात नसाल तर नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते। आता मी तुमका दाखवतले ओव्याच्या पानाचे घावणे कसे करतात ते। आपण ओव्याच्या पानाची भजी करतो, पण घावणे कधी केलं नाही। ते आज तुमका दाखवतले कसे करतात ते। होय, आता मी ओव्याची पानं काढून घेते पहिले। ह्या ओव्याचं झाड हे बघा, याची पानं काढून घेते। आपल्या कोकणात काय वया असतात तर ताजा ताजा मिळतला। हे बघा, अशी ही पानं पण माका ताजी ताजी मिळाली। होय बघा, आपली पानं काढून झालेली आहेत। होय, तुमका साहित्य सांगते। 10 ते 12 ओव्याची पानं धुवून पुसून घ्यायची, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, तेल, एक बारीक चिरलेलो कांदो, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद आणि 2 वाटी तांदळाचा पीठ आणि पाणी। हो, ओव्याची पानं घेतली बघा, बारीक चिरून घ्यायची। एका वाटग्यात तांदळाचा पीठ, कांदो, मिरची आणि बारीक चिरलेली ओव्याची पानं, आलं लसूण पेस्ट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून झाला। आता त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून मगासारखा बॅटर बनवून घेऊया। एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम मध्ये। होय बघा, आपलं बॅटर तयार झालं। आता मगासारखे ह्याचे पण आपण घावणे काढून घेतलो। पहिलं भिडात तेल लावायचा, त्याच्यावर असं मिश्रण ओतायचा, ताट ठेवायचा 2 मिनिटं, 2 मिनिटं काढायचा आणि घावणं परतायचं। चला, हे बघा, तर तयार असं आपलं घावणं।
तर हे ओव्याच्या पानाचे घावणे तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आता तुमका दाखवतले बिटापासून घावणे कसे करतात ते. लहान पोरं बीट खाणत नाही, म्हणून त्यांका बिटाचे घावणे केले ना तर मुलं आवडीन खातात. तर चला साहित्य काय काय लागतं तर बघूया. एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, तेल, बिटाची पावडर. तुमच्याकडे बिटाची पावडर नसेल तर तुम्ही ताजा बीट मिक्सरला लावून पण घेऊ शकतास, आणि पाणी. आता मी एका वाटग्यात तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यात बिटाची पावडर टाकले, चवीनुसार मीठ टाकले आणि पाणी ओतून ह्या बॅटर बनवून घेते मगासारखा. बघा आपला घावण्याचा बॅटर तयार असा. बघा किती मस्त दिसता, लाल लाल भडक, मस्तच. आता मी ह्याचे मगासारखे घावणे काढून घेते. भिड्यात तेल लावायचा, ह्या बॅटर ओतायचा, त्याच्यात ताटली ठेवायची, 3 मिनिटं ह्याला काढायची आणि हे घावणं असं परतायचं. आता ह्यो घावणं मी काढून घेते. तर तयार असत आपले बिटाचे घावणे. हे तुम्ही चटणी किंवा चाय सोबत पण खाऊ शकता. तर आता मी तुमका दाखवतले मोड इलेल्या मुगाचे घावणे कसे करतात ते. हे पण लहान मुलांसाठी पौष्टिक असे आहेत. लहान मुलं कशी मोड इलेले मूग खाणत नाही, मग त्यांना असे घावणे करून घालायचे. तर आता तुमका साहित्य दाखवते. मी 1 कप मोड इलेले मूग घेतले, तेल, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 4 हिरवे मिरचे, 1 वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 बारीक चिरलेलो कांदो आणि पाणी. आता एका मिक्सरच्या भांड्यात मोड इलेले मूग, 4 हिरवे मिरचे टाकून या बारीक लावून घेऊया. बघा बारीक लावले आहे बघा, एकदम बारीक लावायचा. आता मी ह्या एका वाटग्यात काढून घेते. आता त्याच्यात मी कांदो, आला लसूण पेस्ट, तांदळाचा पीठ, मीठ आणि पाणी. आता या बॅटर मगासारखा तयार करून घेऊया. बघा आपला बॅटर तयार झाला. तुम्ही तांदळाचं पीठ कमी जास्त पण करू शकतास. आता मी भिडा घेतले, त्याला तेल लावलं, हे मिश्रण टाकले, 2-3 मिनिटं ताट ठेवलं, ताट काढलंय, घावणं पलटलंय. हे बघा तयार असत आपले मोड इलेल्या मुगाचे घावणे. बघा कशी मस्त दिसतात, खाऊ पण मस्तच लागतात. असे तुम्ही घावणे करताच काय तर कमेंट करून नक्की सांगा. आता तुमका दाखवतले कोकणात सकाळी सकाळी चाय सोबत गरमागरम तांदळाचे घावणे खातात, त्यात तुमका दाखवतले. तर चला साहित्य काय काय लागतं बघूया. काय जास्त साहित्य लागणार नाही. मीठ, पाणी, तेल आणि तांदळाचं पीठ. मी एका वाटक्यात तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलंय, पाणी टाकलंय आणि मगासारखा बॅटर बनवून घेते. बघा आपला बॅटर तयार झाला. आता मी चुलीवर भिडा ठेवले, त्याला तेल लावले, ह्या मिश्रण ओतलंय, ताट ठेवलंय, 3 मिनिटं झालं काढलंय, घावणं पलटलंय आणि आता हे घावणं काढून घेते. तर तयार असत आपले तांदळाच्या पिठाचे घावणे. जर हे तुमका 5 प्रकारचे घावणे आवडले असतील तर नक्की करून बघा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.